मम्मी आता ही बी भाजी घेते सुई रानात ही घेतली आता ही बी घेते सुई. हो बाळा आता हाय ही उद्या आता चिरून ठेवायची रे, सकाळी गडबड होत्या वेळ भेटेना म्हणून मग आता म्हणलं ही संध्याकाळी ही बनवून झाली की आपलं संध्याकाळी निवडायची अशी खुडायची चिरायची आणि उद्या सकाळी ही भाजी बनवायची. तर बघा आपल्या रानात ही राजगिऱ्याची भाजी, एका ताईंची कमेंट आली होती की ताई राजगिऱ्याची पण भाजी दाखवा. तर राजगिऱ्याची भाजी बघा लहान होती म्हणून मी दाखवली नव्हती, आता एवढी मोठी झाली. हो का एवढी आहे का तुम्हाला दिसते माझ्या हातात आहे. हो का अशी कुठं कुठं हो का नाही का ह्या मापाची आहे. तर ही भाजी खुडून घेऊन चिरून लसूण जिरं मोहरी अशी मिरची वगैरे घालून फोडणीतून ही भाजी बनवली जाते. आणि ह्या भाजीचे म्हणजे आता ही मी उपटून घेतल्या का तर हाय अजून भरपूर तिकडं रानात, मग म्हणून ही उपटून घेतल्या मी ही भाजी. तर ही स्वच्छ धुयाची आणि ही कवळी कवळी पानं आहेत ना ही अशी खुडून घ्यायची. बघा ही भाजी अशी अशी खुडून अशी घ्यायची खुडायची. म्हणजे काही काही जण अशी धुयाची आणि मस्तपैकी बनवायची, काही काय चिरतात पण काही काहींना मोठी आवडत नाही. मग अशी घेऊन ही भाजी बनवून जातील. ही जी भाजी आहे ना हे जे जाड आता ही बघा अजून जाड व्हायला पाहिजे, शेवग्याचे शेंगगत त्याचं जाड होतं नाही याला त्याचं ढेसे सुद्धा बनवले जातात. तर ते ढेसे किती छान म्हणजे चवीला बी चांगले लागतात, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा ही भाजी पण. आणि ते ह्याचे ढेसे जे बनवले जातात उकडून घेऊन ते सुद्धा खूप चवीला छान लागतात आणि भाकरी बरोबर खाल्लं जातं. जे ढेसे सुद्धा बनवले जातात मग अशी चिरून पण बनवली जाते. आणि ह्याचे हे आणि ही जी आता मी घेतले ना हे सुद्धा घेणार असं भाजीत का तर हो का ही कवळं आहे. हो का तुम्हाला दाखवते आहे का अजिबात जून झालेलं नाही, कवळी लूस भाजी. आता मी ही आज संध्याकाळी बनवायला आणि ही उद्या सकाळी बनवायला ह्याच्यासाठी मी ही भाजी आत्ता काढल्या. एवढी भरपूर झाली भाजी मला म्हणजे. आणि ही मेथीची भाजी आत्ता बनवायला आणि ही उद्या सकाळच्याला पाहिजे अशी खुडून घेऊन आपण बनवू शकतो. का अजिबात जून झालेली नाही आहे, कवळी भाजी आहे, पाहिजे अशी खुडून घेऊन बनवू शकतो आपण. ही ह्याला म्हणायचं राजगिऱ्याची भाजी. मग माझ्या आता रानात ही राजगिऱ्याची पण आहे मेथीची पण भाजी आहे म्हणून मी ही उद्या सकाळी बनवणार ही आत्ता बनवणार. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही ही भाजी कशी बनवता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, राजगिऱ्याची भाजी.